वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी इतर मुलींना प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुलींनी प्रेमात पडू नये अशी त्यांची कळकळीची विनंती आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण अवघ्या महाराष्ट्राला माहीत झाले आहे. सासरच्या व्यक्तीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. वैष्णवीचा प्रेमविवाह होता. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी इतर मुलींना प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुलींनी प्रेमात पडू नये अशी त्यांची कळकळीची विनंती आहे. अनिल कसपटे हे पत्रकारांशी बोलत होते. अनिल कसपटे यांनी तरुणींना एक कळकळीची विनंती केली आहे. ते म्हणाले, मुलींना माझं एक सांगणं आहे. प्रेमात पडताना विचार करून प्रेम करा. समोरच्या व्यक्तीची माहिती काढा. पार्श्वभूमी तपासा. त्यांची परिस्थिती काय आहे, वागणूक आणि बोलणं कसं आहे ते बघा. कुणी तुम्हाला भुरळ घालू नये, अन्यथा माझ्या मुलीसोबत जे घडलं ते तुमच्यासोबत घडू नये. मुलींना एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही प्रेमात पडू नका आणि वडिलांचा विचार सल्ला घेऊन लग्न करा. आई वडील म्हणतील त्यांच्याशी लग्न करा, असं अनिल कसपटे यांनी आवाहन केले आहे. वैष्णवीचा झाला होता प्रेमविवाह. वैष्णवीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील हाताळण्यात आलं आहे. गुन्ह्यात राजेंद्र हगवणे आणि सुनील हगवणे या दोघांना पहाटे स्वारगेट भागातून अटक करण्यात आली आहे. प्रेमविवाहाला आधी अनिल कसपटे यांचा विरोध होता. वैष्णवीसाठी मुलांनी स्थळ आणण्यात आली होती, पण शशांक यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगायचा अखेर अनिल कसपटे यांनी लावून देण्याचे ठरवले. 28 एप्रिल 2023 रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हा विवाह संपन्न झाला. 51 तोळे सोन्याचे दागिने, 7.5 किलो चांदी, एक फॉर्च्यून कार असा हुंडा देखील देण्यात आला. पण काही महिन्यातच प्रेमविवाह केलेल्या वैष्णवीला सासरचा जाच सुरू झाला. पती शशांक वैष्णवीला मारहाण करायचा. अखेर या जाचाला कंटाळून 16 मे रोजी सायंकाळी टोकाचं पाऊल उचलत वैष्णवीने आत्महत्या केली.